मित्रांनो, उन्हाळ्यात तुमची तब्येतीची काळजी घ्यायची असेल आणि उन्हाळ्याचा त्रास होऊ नये असं वाटत असेल, तर उन्हाळ्यात हे पदार्थ चुकूनही खाऊ नका. कारण उन्हाळा म्हणजे फक्त घाम, उकाडा आणि तहान नाही, तर या दिवसात आपल्या शरीरात बरेच सूक्ष्म बदल होतात. तापमान वाढतं, शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, पचन मंदावते आणि जर आपण चुकीचे पदार्थ खाल्ले, तर त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अनेकदा आपण विचार करतो, थोडंसं खाल्लं तर काय हरकत आहे? पण उन्हाळ्यात अगदी छोटासा चुकीचा आहारही मोठ्या समस्या निर्माण करू शकतो. खूप लोकांना असं वाटतं की उन्हाळ्यात फक्त थंड पेय प्यायल्यावरच शरीराला आराम मिळतो असं वाटतं, पण खरी गोष्ट थोडी वेगळी आहे. शरीराला आराम म्हणजे फक्त थंड पदार्थ खाणं नाही, तर योग्य प्रकारचा हलका, सहज पचणारा आणि शरीराला थंडावा देणारा आहार घेणं खूप गरजेचं आहे. चुकीचे पदार्थ खाल्ले तर डिहायड्रेशन, आम्लपित्त, गॅस, अपचन आणि त्वचेच्या समस्या वाढू शकतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यात कधीही खाऊ नयेत असे काही महत्त्वाचे पदार्थ जाणून घेणार आहोत. उष्णतेच्या दिवसात हे पदार्थ शरीराला आतून खूप त्रास देऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला उन्हाळ्यात तंदुरुस्त राहायचं असेल, पोटाचे त्रास टाळायचे असतील आणि शरीराला थंडावा द्यायचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजेच अशा आरोग्यवर्धक गोष्टी तुम्हाला नेहमी बघायला मिळतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. उन्हाळा सुरू होताच तापमान झपाट्याने वाढू लागतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. उकाड्यामुळे शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त घाम येतो. घाम येणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, तर त्यातून शरीरातील पाणी आणि महत्त्वाचे मिनरल्स बाहेर पडतात. जर ह्या काळात आपण पुरेसं पाणी प्यायलं नाही किंवा चांगला आहार घेतला नाही, तर शरीरात डिहायड्रेशन होऊ शकतं. त्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणं, शरीर कमजोर वाटणं, सतत थकवा जाणवणं आणि लक्ष केंद्रित होण्यात अडचण येऊ शकते. अनेकांना उन्हाळ्यात अचानक तब्येत खराब होते, काम करताना दम लागतो किंवा शरीर सुस्त वाटतं. यामागचं एक मोठं कारण म्हणजे उष्णतेमुळे शरीरातील पाणी आणि मिनरल्स कमी होणं. उष्णतेचा परिणाम फक्त बाहेरूनच जाणवत नाही, तर तो आपल्या शरीरातही होतो. शरीराच्या आतल्या यंत्रणावरही परिणाम होतो. विशेष करून पचनसंस्था उन्हाळ्यात थोडी मंदावते, कारण जास्त उष्णतेमुळे शरीराला थंड ठेवायला जास्त ऊर्जा खर्च होते. त्यामुळे जड, तेलकट किंवा खूप मसालेदार जेवण पचायला जास्त वेळ लागतो. यामुळे अनेकांना जेवणानंतर पोट जड वाटणं, पोट फुगणं, गॅस होणं किंवा छातीत जळजळ होणं यासारख्या समस्या होतात. काही लोकांना आम्लपित्त किंवा अपचनाचा त्रासही वाढतो. खास करून ज्यांची पचनसंस्था अधिक नाजूक असते किंवा ज्यांना गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास असतो, त्यांना उन्हाळ्यात हे त्रास अधिक जाणवतात किंवा जाणवू शकतात. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात आहाराची खास काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या काळात शक्यतो हलकं, पचायला सोपं आणि शरीराला थंडावा देणारं खाणं घ्यायला हवं. भरपूर पाणी प्यावं. ताक, नारळ पाणी, लिंबू पाणी यासारखे नैसर्गिक पेय प्यावेत. ताजी फळं आणि भाज्या आहारात घेणं खूप फायदेशीर असतं. अशा पदार्थांमुळे शरीराला गरजेचं पाणी आणि पोषण मिळतं आणि उष्णतेचा त्रास कमी होतो. पण मित्रांनो, त्याचसोबत काही पदार्थ आहेत जे उन्हाळ्यामध्ये खाल्ल्यास तुमच्या शरीराला जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते पदार्थ टाळायला हवेत. आणि काय खायचं याची नीट माहिती असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. उन्हाळ्यात सगळ्यात आधी ज्याच्यापासून दूर राहणं गरजेचं आहे, जे पदार्थ खायचे नाहीत, ते म्हणजे तळलेलं आणि खूप जास्त मसालेदार जेवण, भाज्या, समोसा, भजी, चिप्स, कचोरी किंवा जास्त तेल मसाल्यात बनवलेले पदार्थ बघायला खूप छान वाटतात. त्याची चवही बऱ्याच लोकांना आवडते. जवळजवळ सगळ्यांनाच आवडते. पण खरं तर हे पदार्थ आपल्या पचनासाठी खूप जड असतात. उन्हाळ्यात आधीच तापमान जास्त असतं. त्यामुळे शरीरावर उष्णतेचा ताण असतो. आणि तसंच जेव्हा आपण जास्त तेलकट, मसालेदार जेवण खातो, तेव्हा शरीराला आणखी त्रास होतो. त्याचं पचन चांगल्या प्रकारे होत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये उष्णता आणखीन वाढू शकते. हे पदार्थ पचायला शरीराला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे शरीर थकलेलं वाटू लागतं आणि बऱ्याच वेळा जेवणानंतर अस्वस्थता जाणवते. जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पचन मंदावतं आणि अन्न पोटात जास्त वेळ थांबतं. त्यामुळे पोट जडसर वाटणं, पोट फुगणं, गॅस होणं, ॲसिडिटी होणं, छातीत जळजळ होणं या समस्या होतात.
काही लोकांना तर असे पदार्थ खाल्ल्यानंतर संपूर्ण दिवस अस्वस्थ वाटतं किंवा आळस येतो. याशिवाय तळलेल्या पदार्थांमध्ये असलेले जास्त तेल आणि मसाले शरीरात उष्णता आणखी वाढवतात, ज्यामुळे घाम जास्त येतो, अंगात ऊब येते, गरमी जास्त जाणवते किंवा पचनात त्रास वाढणं असं काही अनुभवायला मिळू शकतं. विशेषतः ज्यांना पहिल्यापासूनच ॲसिडिटी, अपचन किंवा गॅसचा त्रास असतो, त्यांना उन्हाळ्यात काही पदार्थ खाल्ल्यावर त्रास अजून वाढू शकतो. म्हणूनच उन्हाळ्यात शक्यतो तळलेले आणि जास्त मसालेदार पदार्थ टाळणं चांगलं. खाऊच नाहीत उन्हाळ्यामध्ये. त्याऐवजी हलकं आणि पचायला सोपं अन्न खाणं शरीराला फायद्याचं असतं. वाफवलेली किंवा उकडलेल्या भाज्या, थोडकं तेल टाकून बनवलेले जेवण किंवा ताजं आणि सोपं अन्न खाल्लं तर शरीराला आराम वाटतो आणि पचनही ठीक राहतं. आणि म्हातारपणात तुमचं शरीरही तंदुरुस्त राहायला मदत होते. व्यवस्थित काम करणारा साधा प्रकार म्हणजे संतुलित आहार घेतल्यास शरीराला लागणारे पोषण मिळते आणि उष्णतेचा परिणामही कमी होतो. त्यामुळे छोटासा आहारातला बदलही उन्हाळ्याचे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. मित्रांनो, बऱ्याच लोकांना चवदार, मसालेदार आणि खारट पदार्थ खायला खूप आवडतात. जसं की भेळ, फरसाण, चिप्स, नमकीन किंवा जास्त मीठ टाकून बनवलेले पदार्थ खाल्ले की लगेच चव छान लागते आणि खाण्याची इच्छा आणखी वाढते. आणि बरेच जण आपण ते पदार्थ उन्हाळ्यामध्येही खातो. पण उन्हाळ्यात असं जास्त मीठ असलेलं अन्न खाणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. कारण मीठ म्हणजे सोडियम, म्हणजेच मीठ शरीरातील पाण्याच्या संतुलनावर थेट परिणाम करतं. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त मीठ खातो किंवा खारट भाज्या खातो किंवा खारट नमकीन वगैरे खातो, तेव्हा शरीराला ते संतुलन ठेवण्यासाठी जास्त पाणी लागतं. त्यामुळे तहान जास्त लागते आणि शरीरात पाण्याची कमतरता होण्याचा धोका वाढतो. विशेष करून उन्हाळ्यात घाम जास्त येतो, त्यामुळे आधीच शरीरातून पाणी बाहेर पडतं आणि त्यावर अजून जास्त मीठ खाल्ल्यास डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते. शिवाय जास्त मीठ लांब काळ खात राहिलं तर त्याचा परिणाम आपल्या हृदयाच्या आरोग्यावरही होऊ शकतो. हृदयविकार किंवा हार्ट अटॅक येण्याचा शक्यता उन्हाळ्यामध्ये आपल्याला होऊ शकते. जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरीरात पाणी साठतं आणि त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. उच्च रक्तदाब नंतर हृदयविकार, स्ट्रोक किंवा इतर गंभीर आजार होऊ शकतात. काही वेळा जास्त मीठ खाल्ल्याने शरीर सुजल्यासारखं देखील वाटू शकतं. पाय सुजतात किंवा थकवा येतो. विशेषतः उन्हाळ्यात जेव्हा शरीर आधीच गरमीमुळे थकलेलं असतं, तेव्हा जास्त मीठ असलेले पदार्थ शरीरावर जास्त ताण टाकतात आणि आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये मीठ खाण्याचं टाळावं. कमी प्रमाणात मीठ खावं किंवा मर्यादित प्रमाणात खाणं खूप गरजेचं असतं. शक्यतो ताजं, नैसर्गिक आणि कमी मीठ असलेलं जेवण आहारात घेणं जास्त चांगलं आहे. ताज्या भाज्या बनवणं, फळं, साधंसं घरचं जेवण आणि नैसर्गिक पेय यामुळे शरीराला लागणारा पोषण आहार मिळतो आणि पाण्याचं प्रमाणही बरोबर राहतं. जर आपण आहारात मिठाचं प्रमाण नियंत्रित ठेवलं तर डिहायड्रेशन, उच्च रक्तदाब वाढणं किंवा इतर अनेक आरोग्याच्या समस्या टाळता येतील. त्यामुळे छोट्या सवयींमध्ये बदल करून आपण उन्हाळ्यातही शरीर निरोगी आणि संतुलित ठेवू शकतो. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की अनेक लोकांना नेहमी काहीतरी थंड प्यावंसं वाटतं. बाहेर उन्हाळा असताना किंवा खूप घाम आल्यावर किंवा बाहेरून फिरून आल्यानंतर थंड कोल्ड्रिंक्स, सोडा किंवा वेगवेगळे साखरयुक्त पेय प्यायची इच्छा होते. थंड काहीतरी प्यावंसं वाटतं. सरबत किंवा कोल्ड्रिंक्स हे पिऊशी वाटतं. हे पेय पिताचा काही वेळासाठी शरीराला थंड वाटतं आणि थकवा कमी झाल्यासारखंही वाटतं. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की हे पेय उन्हाळ्यात शरीराला आराम देतात. पण खरं तर हा आराम फक्त तात्पुरता असतो मित्रांनो. कारण या पेयांमध्ये खूप साखर आणि कृत्रिम घटक असतात, जे शरीरासाठी फारसे चांगले नसतात. उलट असं पेय जास्त प्यायल्यास शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. आणि समाजामध्ये जवळजवळ 50% लोक थंड पेय उन्हाळ्यामध्ये पितात. साखर असलेलं पाणी प्यायल्यावर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं किंवा वाढतंच. त्यामुळे थोड्या वेळासाठी शरीरात ऊर्जा जास्त वाटू लागते.
पण लवकरच ती ऊर्जा कमी होत जाते आणि पुन्हा थकवा येतो. अनेक वेळा अशा पाण्यामुळे तहानही पूर्ण भागत नाही, कारण साखर जास्त असल्यामुळे शरीराला ती पचवण्यासाठी जास्त पाणी लागतं. त्यामुळे शरीरातील पाण्याचं संतुलन बिघडू शकतं आणि डिहायड्रेशन होण्याची शक्यता वाढते. काही लोकांना अशा पाण्यामुळे पोट फुगणं, गॅस होणं किंवा जडपणासारखे त्रासही होऊ शकतात. म्हणूनच थंड पेय पिण्याआधी थोडा विचार करा. उन्हाळ्यात शक्यतो साखर आणि कृत्रिम थंड पेयांपासून थोडंसं दूर राहणं चांगलंच असतं. त्याऐवजी तुम्ही थंड म्हणून पाणी, नारळ पाणी, ताक, लिंबू पाणी किंवा ताज्या फळांचा नैसर्गिक रस प्यायचा आहे. साखर मिक्स न करता. हे सगळं शरीराला चांगलं हायड्रेट करतं. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. पोषणही मिळतं आणि खरंच थंडी जाणवते. थंड शरीराला जाणवतं. असं केल्याने उन्हाळ्यात शरीर ताजेतवाने राहते आणि अनेक आरोग्याच्या तक्रारी टाळता येऊ शकतात. मित्रांनो, उन्हाळ्यात अजून एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणजे चहा आणि कॉफी पिणं. आपल्या देशात बरीच लोक सकाळी चहा आणि कॉफीशिवाय उठतच नाही. त्याशिवाय त्यांचा दिवसाची सुरुवातच होत नाही. काहींना तर दिवसातून 2-3 वेळा चहा, कॉफी प्यायची सवय असते. पण खास करून उन्हाळ्यात उपाशीपोटी चहा घेणं किंवा कॉफी पिणं शरीराला त्रासदायक ठरू शकतं. कारण त्यातील कॅफीन पोटातील आम्ल वाढवू शकतं. त्यामुळे पोटात जळजळ होणं, छातीमध्ये जळजळ, गॅस होणं किंवा पोटात अस्वस्थता होऊ शकते. काही लोकांना तर उपाशीपोटी चहा प्यायल्यावर मळमळ येते, मळमळ होते किंवा भूक न लागणं असंही कधीकधी होतं. त्याशिवाय उन्हाळ्यात शिळं अन्न खाणं टाळणं खूप गरजेचं असतं. बरेच लोक शिळं अन्न खातात, पण ते उन्हाळ्यामध्ये खाऊ नये. कारण उन्हामुळे अन्न लवकर खराब होऊ शकतं. जे अन्न काही तासांपूर्वी बनवलंय ते उष्ण हवेत जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण त्यात जंतू वाढू शकतात. असं अन्न खाल्लं तर पोटदुखी, उलटी, जुलाब किंवा फूड पॉयझनिंग होऊ शकतं. खास करून उन्हाळ्यात पचन संस्था आधीच थोडी नाजूक असते. त्यामुळे खराब किंवा शिळं अन्न खाल्लं तर त्रास आणखी वाढू शकतो. त्यामुळे शक्यतो मित्रांनो, ताजं अन्न आणि स्वच्छ अन्न खाणं हवं आणि नुकतंच बनवलेलं अन्न खाणं हाच सगळ्यात सुरक्षित पर्याय समजला जाऊ शकतो. मित्रांनो, म्हणूनच उन्हाळ्यात आपल्या आहाराबाबत थोडी काळजी घेतली तर बऱ्याच आरोग्याच्या समस्या सहज टाळता येऊ शकतात. दिवसातून पुरेसं पाणी पिणं, हलकं आणि संतुलित जेवण करणं, ताजी फळं आणि ताज्या भाज्या खात राहणं आणि शक्यतो ताजं अन्नच खाणं या सवयी अंगीकारल्या तर शरीर निरोगी राहायला मदत होते. तसेच चहा कॉफीचं प्रमाण मर्यादित ठेवणं किंवा बंदच करणं आणि उष्णतेत शरीराला थंडावा देणारे नैसर्गिक पदार्थ आहारात घेतले तर उन्हाळ्याचा त्रास कमी होतो. अशा सोप्या पण अगदी महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे उन्हाळ्यामध्ये. या सवयींमुळे आपण या ऋतूमध्ये ताजेतवाने, ऊर्जावान आणि निरोगी राहू शकतो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा हलका आणि सहज पचणारा आहार घेणं खूप गरजेचंच असतं. त्यामुळे तसाच आहार घ्यावा. या काळात शरीरातून घामाने भरपूर पाणी आणि मिनरल्स बाहेर पडतात. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवणारे पदार्थ खात राहणं आवश्यक असतं. रोजच्या आहारात भरपूर पाणी प्याण्याबरोबरच ताक, नारळ पाणी, लिंबू पाणी, पन्ह यासारखे नैसर्गिक पेय घेतल्यास शरीराला ताजेपणा मिळतो आणि डिहायड्रेशनचा धोका कमी होतो. तसेच कलिंगड, खरबूज, काकडी, संत्री, मोसंबी खाल्ल्यासही फायदा मिळतो. यासारखे जास्त पाणी असलेली फळं खाल्ल्यास शरीराला लागणारे विटामिन्स आणि मिनरल्स मिळतात. भाज्यामध्ये दुधी भोपळा, पडवळ, दोडका, कारली किंवा पालेभाज्या अशा हलक्या आणि सोप्या भाज्या खाणं उन्हाळ्यामध्ये चांगलं असतं. शिवाय साधं वरण भात, भाकरी, दही ताक आणि ताजं सलाड घेतल्याने पचन व्यवस्थित होतं आणि शरीराला थंडावा मिळतो. असं नैसर्गिक ताजं आणि हलकं जेवण आहारात घेतल्यास उन्हाळ्यात शरीर निरोगी, ताजंतवानं आणि ऊर्जा भरपूर राहते शरीरामध्ये. मित्रांनो, आशा करते की ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरली असेल. तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल, असंच आरोग्यवर्धक कंटेंट पाहिजे असल्यास आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. लवकरच पुन्हा नव्या व्हिडिओसह भेटूया, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. उन्हाळ्यात तुमच्या शरीराची नक्की काळजी घ्या.